अजित पवारांचे चुलत पुतणे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे कार्यकर्ते श्रीजित पवार यांनी बारामतीमध्ये पत्रकार परिषद घेत अजितदादांसोबत झालेल्या शेवटच्या संभाषणाची रेकॉर्डिंग ऐकवलेली आहे। अखेरच्या कॉलमध्ये श्रीजित पवारांसोबत अजित पवारांचं संभाषण झालं होतं। श्रीजित पवारांनी केलेल्या मेसेजला अजित पवारांनी कॉल करून उत्तर दिलं। विमानाचं बारामतीमध्ये लँडिंग आधी अजित पवारांनी नेटवर्क आल्यानंतर श्रीजित पवारांना कॉल केला होता। अजित पवारांच्या विमानाचा अपघात सकाळी 8:46 झाला होता आणि त्याआधी 8:37 अजित पवारांनी श्रीजित पवार यांना कॉल केलेला होता। या कॉलमध्ये सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन जाण्याची अजित पवारांची भूमिका होती आणि याबाबतच अजित पवार श्रीजित पवारांसोबत फोनवर बोलत होते। माहिती नसतं, काही नसतं, काहीतरी आम्ही पण सगळ्या जाती धर्माला बरोबर घेऊन जातो बाळा। आहे दादा, म्हणजे मला जे वाटलं ते मी तुमच्या म्हणजे मान्य आहे, परंतु त्याच्यात तसं नाही। आज आपण आता बरोबर आहे, परंतु त्याच्यात माळी समाजाला मी जिल्हा परिषदेची उमेदवारी आता 15 सुप्या गटातनं दिलेली आहे। तिथं ओबीसी रिझर्वेशन तर बाकीच्यांनी दिलं नाही, ते तर पक्षाने दुसरेच दिलेले। त्या पद्धतीनं आपण केलेलं आहे। ओके, चालेल दादा, तुम्हाला जो योग्य वाटतं तो निर्णय अंतिम झाला। ठीक आहे, ओके, थँक्यू। माहिती नसतं, काही नसतं, काहीतरी आम्ही पण सगळ्या जाती धर्माला बरोबर घेऊन जातो बाळा। आहे दादा, म्हणजे मला जे वाटलं ते मी तुमच्या म्हणजे मान्य आहे, परंतु त्याच्यात तसं नाही। आज आपण आता बरोबर आहे, परंतु त्याच्यात माळी समाजाला मी जिल्हा परिषदेची उमेदवारी आता 15 सुप्या गटातनं दिलेली आहे। तिथं ओबीसी रिझर्वेशन तर बाकीच्यांनी दिलं नाही, ते तर पक्षाने दुसरेच दिलेले। त्या पद्धतीनं आपण केलेलं आहे। ओके, चालेल दादा, तुम्हाला जो योग्य वाटतं तो निर्णय अंतिम झाला। ठीक आहे, ओके, थँक्यू। आणि यावर खासदार संजय राऊत यांनीही प्रतिक्रिया दिलेली आहे। पाहूया ते काय म्हणतात। अजित पवारांची ऑडिओ क्लिप आता काही वेळापूर्वी समोर आलेली आहे। 8:37 अजित पवारांनी संवाद साधलेला 1 मिनिटाची ती ऑडिओ क्लिप आहे। जर अपघात 8:42-43 ला घडला तर 5-6 मिनिटं अगोदर दादा विमानातून संवाद साधतायत। आता मी कसं काय त्याच्यावरती बोलणार? या तांत्रिक गोष्टी आहेत, जी चौकशी आता त्या संदर्भात करतात, त्याच्यासमोर या सगळ्या गोष्टी आल्या पाहिजेत। मी ते पाहिला विषय। तर विमान अपघातापूर्वी अजित पवारांनी केलेला तो फोनवरील संवाद हा समोर आलेला आहे। श्रीजित पवारांसोबत अजितदादांनी फोनवरून चर्चा केलेली होतीच आणि याच संभाषणाची जी ऑडिओ आहे ती श्रीजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत ऐकवलेली आहे। जवळपास मिनिटभर अजित पवारांचा त्याच्यासोबत संवाद झालेला आहे। 8:46 अजित पवारांच्या विमानाचा अपघात झाला आणि त्याआधी 8:37 या दोघांचाही फोन कॉल झालेला होता। तर अजित पवारांचा तो शेवटचा संवाद त्यांनी ऐकवला आहे। आणि अर्धवटच का कॉल रेकॉर्डिंग दाखवतोय? संपूर्ण तेवढंच आहे जिथनं व्हायस नंतर त्यांनी रेकॉर्डिंग बघ ना, सगळं असेल नेमकं सगळं नाही, एक मिनिट त्याला बघू द्या। ते जर सगळं असेल तर सगळं ऐक। पहिलं तुम्ही मेसेज काय केला, कशा संदर्भात केला आणि सगळं काय बोलणं झालं तुमचं? मेसेज काय केलं? नाही, इथून काहीतरी इथून चालू होतंय ते सगळं। हा ऐका, पहिल्यापासून होतो, बाकी काही नव्हतं। अगदी एक आम्ही ज्यावेळेस कधी डिस्कशन करू किंवा कधी आपण एखाद्या गोष्टीवरती सगळ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करू, तर त्या संदर्भातला होता की बाबा एक आपण माळी समाजाला उमेदवारी देऊयात।